नमस्कार. सुरुवातीला पाहूयात काही ठळक बातम्या. धार्मिक वादाला खतपाणी, विकासाच्या मुद्द्यांचा विसर, शशिकांत शिंदे यांची महायुतीवर घणाघाती टीका. तटकरेंनी साबळेंना दिलेलं मानधन संपलं की ते पुन्हा आपल्याकडे येतील, थोरवे यांची राजीव साबळेंवर सडकून टीका. आर्यन्स ग्रुपचे सीईओ मनोहर जगताप यांना लोकमतचा कोहिनूर ऑफ इंडिया पुरस्कार जाहीर. आणि बेला येथे तिरंगा सायकल रॅली, भव्य वृक्षारोपण आणि जागर नशा मुक्ती अभियान. नमस्कार, मी इंदिरा. ठळक बातम्यानंतर आता पाहूयात सविस्तर वृत्त. शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मटण विक्री बंदी, कबूतरखाना वाद आणि धार्मिक तणावाच्या मुद्द्यांवर महायुती सरकारवर टीका केली. कोर्टाने आरोग्याच्या कारणास्तव दिलेल्या आदेशाला धर्माचा रंग देणं चुकीचं असल्याचं ते म्हणाले. काँग्रेसच्या काळातील निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सत्ताधाऱ्यांची असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. विकासाऐवजी धार्मिक वाद निर्माण करून समाजात तेढ वाढवली जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. कबूतरखाना प्रकरणात शेतकरी आत्महत्या आणि बेरोजगारीच्या प्रश्नाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचं त्यांनी म्हटलंय. तसंच जुनं मंदिर दुरुस्त करताना मूळ रचना कायम ठेवण्याची भूमिका त्यांनी मांडली आहे. विधान परिषदेमध्ये ज्या लोकप्रतिनिधीने हा विषय काढल्यानंतर त्या असलेल्या मंत्र्यांनी उत्तर दिलं, कोर्टाच्या आदेशाप्रमाणे कारवाई केल्यानंतर हा कुठल्या धर्माचा विषय येत नाही, हा आरोग्याच्या विषयासंदर्भामधले कोर्टाची फार मोठी टिप्पणी आहे. आता या विषयाचं राजकीय भांडवल होतं प्रत्येक विषयाचं, हे फार दुर्दैवाचं आहे. माझ्या माहितीप्रमाणे त्याला धार्मिक वाद आता कुठून सुरू झाले, राज्यामध्ये आता कुठलाही एखादा विषय आला की लगेच त्याला धार्मिक वाद निर्माण होतो. हे दुर्दैव आहे. महाराष्ट्रामध्ये ही पद्धत कधी नव्हती, पण आता महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने प्रत्येक धर्माच्या माध्यमातून एक एक विषय घेऊन अशा प्रकारचा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे. आता 15 ऑगस्टच्या दिवशी आता ते मांसाहारी करायचं नाही अशा प्रकारची बंदी महानगरपालिका नगरपालिकेने केलेली आहे. खरं म्हटलं तर आता विकासाच्या मुद्द्याच्या ऐवजी आता असे विषय सारखे रोज चर्चेला येणं आणि त्याच्यातून समाजामध्ये तेढ निर्माण होणं, ह्याला सर्वस्व जबाबदार सध्याची असलेल्या महायुतीला आहे. शिवसेनेतून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेले राजीव साबळे हे जाऊन कुठे गेले, तर औरंगजेबाच्या छावणीत गेले, असा घणाघात कर्जतचे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राजीव साबळेंवर केलाय. माणगाव येथील माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांच्या पक्षप्रवेशावेळी ते माणगाव येथे उपस्थित होते. यावेळी त्यांनी सुनील तटकरे यांच्यासह राजीव साबळेंचा खरपूस समाचार घेतला. सुनील तटकरेंनी राजीव साबळेंना दिलेलं 10 कोटींचं मानधन संपलं की ते पुन्हा आपल्याकडे येतील, असा टोला महेंद्र थोरवे यांनी लगावलाय. लोकमत ग्रुपच्या वतीने 18 ऑगस्ट रोजी लंडनमध्ये ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शनचे आयोजन करण्यात आलंय. या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना कोहिनूर ऑफ इंडिया, भारतभूषण, महाराष्ट्र रत्न, ग्लोबल सखी आणि गुजरात रत्न अशा प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. रोजगार निर्मिती, आंतरराष्ट्रीय वित्त, बँकिंग, पायाभूत सुविधा, पर्यटन, ग्रीन एनर्जी, टेक्सटाईल तसेच फार्मास्युटिकल्स, हॉस्पिटॅलिटी आणि इतर अनेक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीजचे फाउंडर आणि सीईओ मनोहर मुकुंद जगताप यांना लोकमतचा कोहिनूर ऑफ इंडिया पुरस्कार या कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे. या प्रतिष्ठित सोहळ्याचं हे दुसरं वर्ष असून या कन्व्हेन्शनमध्ये भारताच्या $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या दिशेने होणाऱ्या प्रगतीवर तसेच आर्थिक धोरणांचे विश्लेषण, जागतिक व्यापारातील भूमिका, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधांचा विकास आणि हरित ऊर्जा यांसारख्या विषयांवर परिसंवाद होणार आहे. हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता अभियान यशस्वी व्हावं यासाठी पंचायत समिती भंडारा आणि ग्रामपंचायत बेला यांच्या संयुक्त विद्यमाने तिरंगा सायकल रॅली, वृक्षारोपण आणि जागर नशामुक्ती अभियानाचं आयोजन करण्यात आलं. सकाळी मोक्षधाम परिसरात वृक्षारोपण करत सायकल रॅली काढून पर्यावरणाचा आणि नशामुक्तीचा संदेश देण्यात आला. या रॅलीत मोठ्या संख्येने विद्यार्थी, गावकरी आणि ग्रामपंचायतचे पदाधिकारी उपस्थित होते. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ, तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. कलावंत सुरू व्हायच्या आधी इच्छा जरी खूप असली ना तरी कोणी सिरियसलीच नाही घ्यायचं. हा, तुम्ही या कार्यक्रमासाठी या, आपण हात करा, सुपारी करा, नमस्कार म्हणा, 1-2 वेळा ढोल वाजवा आणि जा, थँक्यू, आता तुमची गरज नाही. पण एक माणूस माझ्याकडे अत्यंत असा बघत होता, ऑब्झर्व करत होता की हा तोच आहे. मग त्याला एकदा जेव्हा खात्री पडली की हो हा तोच आहे, तेव्हा तो मला येऊन म्हणाला, तुम्ही सौरभ गोखले का? म्हणलं हो. त्या मराठी बाईंच्या पथकात आम्ही लगेच येऊन सांगितलं होतं आम्हाला अल्टरनेट लोगो करून ठेवूया, मराठी बाईंचं पथक.
बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. स्वातंत्र्यदिनी कत्तलखाने आणि मांस विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवण्याच्या मुद्द्यावरून आधीच राज्यभरात राजकीय वातावरण तापलं असताना आता अमरावती महापालिकेनेही मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश दिले. दरम्यान अशा निर्णयांमुळे मांस विक्रेत्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत आहेच, परंतु नागरिकांच्या खाण्याच्या अधिकारावर बंधने घातली जात असल्याचा आरोपही या निमित्ताने होतोय. अमरावती महापालिका उपायुक्त मेघना वासनकर यांनीही त्याच पद्धतीने पत्र जारी केलंय. संबंधित सर्व ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक आणि स्वास्थ्य निरीक्षकांनी आपापल्या क्षेत्रातील मांस विक्रीच्या दुकानांवर लक्ष ठेवावं. तसंच कोणीही मांस विक्री केल्यास त्या दुकानदाराविरोधात संबंधित पोलीस ठाण्यात तक्रारही देण्याच्या सूचना उपायुक्तांनी दिल्यात. स्वतंत्रता दिवस पे ये सभी बिक्री पर और कत्ल पर बंदी रहने वाली. कितने दिनों की बंदी रहेगी? 1 दिवस के लिए उसको करने वाली. 1 दिवस 15 दिन. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा. आधारभूत धान खरेदी केंद्रावर नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना बोनसचा लाभ द्यावा. धान खरेदीची लिमिट वाढवावी या मागण्यांना घेऊन भंडाराच्या शेतकऱ्यांनी दिघोरी पोलीस ठाण्यातच आमरण उपोषण सुरू केलंय. शेतकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील निवासस्थानासमोर आमरण उपोषण करणार होते, मात्र पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतलं. चक्क पोलीस ठाण्यातच आमरण उपोषण सुरू केल्यानं पोलिसांसमोर पेच निर्माण झाला. पुण्याच्या इंदापूर आणि सोलापूरच्या माळशिरस परिसरात गेल्या काही दिवसांपासून दहशत माजवणाऱ्या राजू भाळे टोळीवर वालचंद नगर पोलिसांनी मकोका लावलाय. सराईत गुन्हेगार राजू भाळे यांच्यासह तब्बल 13 जणांविरोधात कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी या कारवाईला मंजुरी दिली आहे. इंदापूर तालुक्यातील निमसागर येथे श्रेयवादातून उत्तम जाधव याचा निर्घृण खून झाला होता. या प्रकरणात आरोपी राजेंद्र उर्फ राजू महादेव भाळे आणि त्याच्या सहकाऱ्यांना वालचंद नगर पोलिसांनी अटक केली आहे. यातील फिर्यादी येथील जे विक्टीम आहेत उत्तम जालिंदर जाधव हे त्यांच्या वस्तीच्या पलीकडे JCB ड्रायव्हरला डब्बा देण्यासाठी जात असताना वाटेमध्ये त्यांना गाठून राजू भाळे, नाना भाळे, तुकाराम खरात, निरंजन पवार, रामा भाळे, दादा आटोळे, शुभम आटोळे, स्वप्नील वाघमोडे, त्यासोबतच मोहन पाटोळे, धनाजी मसगुडे, सोमनाथ बबन पवार, सनी विलास हरिहर, अक्षय भरत शिंगाडे असे एकूण 13 आरोपींनी मिळून यामध्ये लोखंडी कोयते, लोखंडी तलवारी तसेच दगड उचलून गंभीर जखमी करून त्यांचा निर्घृण अशा पद्धतीने त्यावेळेस खून केलेला होता. या सगळ्यांची गुन्हेगारी पाहता ही संघटित गुन्हेगारी असल्याचे प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालेलं होतं. त्या अनुषंगाने पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल सर यांच्या मार्गदर्शनाखाली या टोळीला जबर कारवाई बसावी म्हणून मकोकाचा जो प्रस्ताव आहे तो कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सन्माननीय सुनील फुलारी साहेब यांच्याकडे मोका लावण्यासाठी संघटित गुन्हेगारीचं कलम वाढ करण्यासाठी हा प्रस्ताव पाठवण्यात आलेला होता. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ, तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह. डिलक्स रूम्स, कम्फर्टेबल स्टे, टेस्टी ब्रेकफास्ट, हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त 1500 पर पर्सन. कपल्ससाठी खास डेक रूम्स, परफेक्ट नेचर व्ह्यूसह रिलॅक्स करा फक्त 3300 मध्ये. ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त 1700 पर पर्सन. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. देशभरात 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. स्वातंत्र्य दिनानिमित्त मुलांचा उत्साह वाढावा या हेतूने आमदार राजूभाऊ कोरे मोरे यांच्या संकल्पनेतून तुमसर शहरातील शालेय विद्यार्थ्यांना कागदी झेंडे, बिल्ले आणि हँडबँड, बिस्किट, पेन्सिल संच वाटप करण्यात आले. शहरातील शाळांमध्ये हा उपक्रम राबवित असताना प्लास्टिक बंदीचा मंत्रही विद्यार्थ्यांना देण्यात आलाय. जालना बाजारात 30 ते 50 रुपये प्रति किलोने गुलाबाची विक्री होते. जालना बाजारात सध्या गुलाबाच्या फुलांची मोठी आवक होत असून हंगाम नसल्याने फुलांना योग्य दर मिळत नाहीये. त्यामुळे गुलाब उत्पादक शेतकरी काहीसे चिंतेत आहेत. दरम्यान आगामी गणेशोत्सव आणि सणासुदीच्या काळात फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी राहणार असल्याने गुलाब उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
काल रात्रीच्या सुमारास रत्नागिरीहून मुंबईकडे जाणाऱ्या मांडवी एक्सप्रेसमधून कोलाड ते रोहा दरम्यान एक महिला पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच कोलाड पोलीस ठाणे आणि स्थानिक SPRSS टीमने तात्काळ या परिसरात शोध मोहीम राबवली। कोलाड जवळील गोवे गावच्या हद्दीत या महिलेचा मृतदेह आढळून आला असून पोलिसांनी तो ताब्यात घेतलाय। अधिक तपास कोलाड पोलीस करतायत। आणि या बातमीचा वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबायची। तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट।